हॅलो, कसे आहात? कोण कोण इथे चिकन लवर आहे? त्यांच्यासाठी खास बेत आहे आज. झणझणीत मसाला चिकन आणि त्यासोबत गरमागरम भाकरी. चला तर मग बनवायला घेऊ. चिकन धुवून घेतलं. चला तर मग त्याला मॅरिनेट करायला ठेवू. त्यासाठी आपल्याला लागेल अर्ध लिंबू, थोडंसं मीठ आणि हळद. हे सर्व चिकनला लावून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपले मसाले काढून घ्यायचे, म्हणजे वेळ वाया जात नाही. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि बाजूला ठेवून घेऊ. याने काय होतं, चिकनमध्ये मीठ, लिंबू आणि हळद व्यवस्थित मुरतात. त्याने चिकनची टेस्ट खूप छान येते. 2 मोठ्या आकाराचे कांदे घेऊ. ते उभ्या स्लाईडमध्ये कापून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे. आणि थोडंसं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे खडे मसाले, फुटाणे, हिरवी मिरची आणि लसूण. फुटाण्याने काय होतं, चिकनला कन्सिस्टन्सी खूप छान येते. चला तर मग आता मसाला भाजून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबरं पण त्याप्रमाणेच भाजायचं. फुटाणे, खडे मसाले आणि लसूण भाजून घ्यायचा नाही. चला तर मग आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ. एकदम बारीक पेस्ट करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेलाचं प्रमाण पण कमीच ठेवू. आणि आपण चिकनमध्ये जास्त मसाले वापरणार नाही आहोत. थोडीशी मिरची पावडर टाकूया. घरी बनवलेला काळा मसाला, थोडासा चिकन मसाला आणि थोडीशी हळद पावडर घालूया. मसाले टाकताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता वाटलेला मसाला यामध्ये टाकून घेऊ आणि मस्त तेल येईपर्यंत परतवून घेऊ. मंद आचेवर मसाला व्यवस्थित परतवून घेतला की टेस्ट खूप छान येते. थोडासा वेळ लागेल. बघू शकता, आपल्या मसाल्याला तेल सुटायला चालू झालेलं आहे. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या मसाल्याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलाय. आता यामध्ये चिकनचे पीस टाकून घेऊ. अशा प्रकारे सर्व चिकनचे पीस टाकून घेऊ. थोड्या वेळ परतवून घेऊ, म्हणजे चिकनचा उग्र वास निघून जातो. साधारण 2 ते 3 मिनिट परतवून घेऊ. कोणाला कोणाला चिकन आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता आपलं चिकन पण परतवून झालेलं आहे आणि त्याचा उग्र वास पण निघून गेलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला किती प्रमाणात रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. चिकन सोबत साधारणतः रस्सा थोडा जास्तच बनवतात आणि शिजायला पण थोडंसं पाणी लागतं ना. आता चिकन शिजवून घेऊ. साधारणतः 10 मिनिटात आपलं चिकन शिजवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान शिजलंय आणि कलर पण खूप छान आलेला आहे. बघून तोंडाला पाणी आलं ना. चला तर मग खायला घेऊ. आधी ताटात घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा. कांद्याशिवाय चिकन म्हणजे अपूर्णच. लिंबू घेऊ. लिंबू आणि कांदा कंपल्सरी लागतोच. एका प्लेटमध्ये खूप सारे पीस आणि रस्सा टाकून घेऊ.
त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि मस्त गरम गरम भाकर आणि गरमागरम भाकर चुरून मस्त ताव मारू. या चिकन खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.